नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत चॅनल मध्ये पुन्हा एकदा. आपण इयत्ता 8वीचं विस्तार सूत्रे नावाचं 5वं प्रकरण सुरू केलेलं आहे. या 5व्या प्रकरणात सराव संच 5.1 चे काही उदाहरणं सुद्धा आपण आधीच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये उर्वरित 5 पासून पुढचे उदाहरण आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर या ठिकाणी विस्तार सूत्रे म्हणजे काय हे पण तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं, तरी सुद्धा विस्तार सूत्र मी या ठिकाणी लिहून ठेवलं बघा. एक्स अधिक ए पहिल्या कंसात, दुसऱ्या कंसात एक्स अधिक बी जर असेल तर काय करायचं, एक्स एक्स एक्सचा वर्ग करायचा, अधिक मधल्या कंसामध्ये तर ए आणि बी ची बेरीज करा आणि त्याला एक्स लावा, अधिक आणि नंतर ए आणि बी चा गुणाकार करा. अशा पद्धतीचं हे सूत्र आहे. या सूत्राचा उपयोग करून आपल्याला हे 5 उदाहरण या ठिकाणी सोडवायचं आहे. चला पहिले सुरुवात करूया. बरोबर, पाय ह्या ठिकाणी एक्स एक्स एक्सचा वर्ग, इथे 3x चा वर्ग करू. मग पहिल्यांदा काय येईल, 3x याचा वर्ग करूया, अधिक कंसामध्ये कोणी कोणाची बेरीज आहे, ए अधिक बी, म्हणजे ह्या दुसऱ्या दोन्ही कंसातल्या दुसऱ्या पदांची बेरीज करायची. मग दोन्ही कंसातले दुसरे पद बघा, ह्या ठिकाणी 4y आहे, या ठिकाणी 5y आहे. या दोन्हीची बेरीज केली, त्याला गुणिले काय लावलं, पहिलं पद बघा x. मग पहिलं पद दोन्हीचं सेम असतं, ते पहिलं पद ह्या ठिकाणी घ्या 3x, अधिक ए आणि बी हे दोन दुसरे पद आहेत, दोन्ही त्यांचा गुणाकार घेतला इथे, म्हणजे आपले दुसरे दोन्ही पद ह्या ठिकाणी बघा. मग त्यांचा गुणाकार आपल्याला घ्यायचा, म्हणजे कंसात टाकतो मी हे 4y गुणिले तुमचे हे 5y. अशा पद्धतीने केलं तरी चालेल. ओके, चला बरोबर. 3चा वर्ग 9 एक्सचा वर्ग, अधिक कंसात किती झाले बघा आता हे 5 आणि 4 9y, त्याला गुणिले तुमचे 3x जसेच्या तसे, अधिक आता यांचा गुणाकार करायचा, 5 चोक 20 y चा वर्ग. लक्षात घ्या, गुणाकार संख्यांचा केला 5 चोक 20 आणि हे अक्षर आहेत y आणि y, म्हणजे y गुणिले y म्हणजे y चा वर्ग झाला डबल. बरोबर, ह्या ठिकाणी 9x चा वर्ग, अधिक हे बघा 9 त्रिक किती झाले 27, 9 त्रिक 27, y आणि x हे पण आहेत म्हणून x y असं लिहूया. 9 त्रिक 27 लिहिल्यानंतर x घेतला आणि हा y सुद्धा या ठिकाणी लिहिला, अधिक तुमचे किती आहे तिकडं 20y चा वर्ग. अतिशय सोपं असं उदाहरण आहे. सूत्राचा विस्तार उपयोग करून आपण घेतलं, व्यवस्थित लिहून घ्या. ओके, पुढचं उदाहरण सुद्धा बिलकुल तसंच आहे. 9x वजा 5t 9x अधिक 3t. ओके, मग आपण नेहमी सारखं पहिल्या पदाचा वर्ग करतो, पहिलं पद 9x आहे म्हणजे 9x चा वर्ग करा, कंस करायचा आणि मग वर्ग करायचा. ओके, अधिकचं चिन्ह कंसामध्ये दोन्ही कंसातली दुसरी पद घ्यायची, हे वजा 5t अधिक हे तुमचे 3t, टी आणि अधिकचं चिन्ह याच्यातला फरक लक्षात घ्या. गुणिले काय करतो आपण, एक्स लावतो, एक्स म्हणजे दोन्हीतलं पहिलं पद. मग इकडे किती एक्स बघा, दोन्हीतलं पहिलं पद किती 9x आहे ते घेतलं, अधिक एबी म्हणजे हे दोन्ही पदांचा गुणाकार. ओके, वजा 5t त्याला गुणिले दुसरा कंस 3t. अशा पद्धतीने दोन्ही पद शेवटी त्यांचा गुणाकार आणि मधल्या पदांमध्ये त्यांची बेरीज. ओके, हे बघत असतो आपण. बरोबर, 9चा वर्ग 81 आणि एक्सचा वर्ग सुद्धा लिहावे, 81 एक्सचा वर्ग, अधिक कंसामध्ये पुन्हा बघा हे 5t वजा आहेत, हे 3t अधिक आहेत. मग एकाला ऋण चिन्ह आहे, एकाला धन चिन्ह, वजाबाकी करणार. 5t मधून 3t गेल्यानंतर किती टी उरतात, 2t उरतील. आणि मोठ्याचं चिन्ह देत असतो आपण, काय करतो वजाबाकी करताना, 5t ला वजा चिन्ह, 3t ला अधिकचं चिन्ह, 5t मधून 3t काढून टाकावे लागतील, आहे की नाही. मग ते 2t उरले तर मोठ्याचं चिन्ह वजाबाकीला, वजा 2t गुणिले हे तुमचे 9x आहेत, अधिक. ओके, आता याचा गुणाकार बघा, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 आणि टी गुणिले टी चा वर्ग. पण बघा ह्या दोन्ही संख्यांपैकी 5 ला वजा चिन्ह आहे,
म्हणून आलेल्या गुणाकाराला सुद्धा आपल्याला काय चिन्ह द्यावं लागेल, वजा चिन्ह द्यावं लागेल, वजा चिन्ह असल्यामुळे. म्हणून काय झालं पुढे, बरोबर 81 एक्सचा वर्ग. बघा आता यांचा दोन्हीचा गुणाकार होईल बाळांनो, 9 दुने 18, 9 दुने 18 आणि टी पण आहे आणि एक्स पण आहे, म्हणजे टी एक्स किंवा एक्स टी असं लिहिलं तरी चालेल. बघा 9 दुने 18, टी पण घेतला आणि एक्स पण घेतला. पण आता इथे अधिक होता, अधिकने आपल्याला हे वजा चिन्ह द्यावं लागेल, कारण गुणाकार काय झाला तुमचा, ऋण झाला या ठिकाणी. आणि पुढे किती, वजा 15 टीचा वर्ग, ते पुढचं पद जसंच्या तसं. अशा पद्धतीने अतिशय सोपं उदाहरण व्यवस्थित लिहून घ्या. ओके, बघा पुढचं सुद्धा किती इंटरेस्टिंग उदाहरण आहे. यम चा वर्ग अधिक कंसामध्ये या दोन्हीची बेरीज किती येते, 2 छेदस्थानी 3 वजा तुमचे 7 छेदस्थानी 3 आणि त्याला किती लावतो, हा पुढचं पहिलं पद घेतो यम, राईट. अधिक या दोन्हींचा गुणाकार कंसात टाकतो, 2 छेदस्थानी 3 गुणिले वजा 7 छेदस्थानी 3. ओके, बरोबर यमचा वर्ग. आता काय होईल, यांची वजाबाकी होईल. पहा, छेद तुमचा 3 आहे, तो जसाच तसा. आता अंशाचा विचार करू, वरती 2 आहे तर इकडे 7 आहे, 7तनं 2 काढले, 7तनं 2 काढले तर किती उरले तुमचे 5. हे बघा छेद 3 लिहून घेतला, 5 7तनं 2 काढले तुमचे 5 उरले, मोठ्याचं चिन्ह द्या वजा, आणि हा तुमचा यम आहे. कळलं कशी वजाबाकी केली. 7तनं 2 काढल्यानंतर 5, केव्हा जेव्हा छेद समान असतील तर, अपूर्णांकाचे छेद समान असतील तर सरळ अंशांची वजाबाकी करून टाकायची आणि मग 5 छेदस्थानी 3 आणि हा पुढचा यम. पुढे गुणाकार करायचा यांचा. बघा 7 दुने 14 आणि 3 त्रिक 9. आता याला ऋण चिन्ह आहे, याला धन आहे, म्हणून या ठिकाणी काय होईल, ऋण होईल. गुणाकार किती होईल, ऋण आहे. अशा पद्धतीने त्याचं उत्तर येईल. यम वर्ग वजा 5 छेदस्थानी 3 यम वजा 14 छेदस्थानी 9. अशा पद्धतीने तिसऱ्या स्टेप मध्ये ज्याचं उत्तर आलं बघा. ओके मित्रांनो, 8वं उदाहरण बघा. एक्स अधिक 1 छेदस्थानी एक्स दुसऱ्या कंसात एक्स वजा 1 छेदस्थानी एक्स. या दोन्हीचा गुणाकार तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. पण तुम्ही जर विचार केला तर पहिलं पद दोन्हीचं सेम आहे, दुसरं पदही सेमच आहे, फक्त चिन्हात बदल आहे. म्हणजे कुठलं सूत्र असेल तुमचं, हे पहा, ए अधिक बी दुसऱ्या कंसात ए वजा बी. दोन्ही पद सेम, फक्त चिन्ह बदलून असल्यावर आपण काय लिहित असतो, ए वर्ग वजा बी चा वर्ग. ह्या सूत्राचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करायचा. म्हणजे पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग. चला सांगा मग मला काय होईल. बरोबर एक्स त्याचा वर्ग वजा दुसरं पद आहे 1 छेदस्थानी एक्स त्याचाही वर्ग, त्याच्याप्रमाणे एचा वर्ग वजा बीचा वर्ग आहे की नाही. म्हणून पहिल्याचा वर्ग वजा दुसऱ्याचा वर्ग. आणि म्हणून याला काय लिहिणार आपण, एक्स वर्ग जसाच तसा, एकाचा वर्ग 1 आणि खाली छेदस्थानी एक्सचा वर्ग. बस एवढंच उत्तर आहे त्याचं. एक्सचा वर्ग दिसला पाहिजे, लक्षात घ्या. या ठिकाणी वर्ग दिसत नाही, तर वर्ग इथे असा एक्सचा वर्ग असा व्यवस्थित लिहा. ओके बाळांनो, ह्या सराव संचातलं शेवटचं उदाहरण. 1 छेदस्थानी वाय अधिक 4 1 छेदस्थानी वाय वजा 9. अशा पद्धतीने हे जरी सारखं असलं परंतु शेवटची दोन्ही पदं मात्र भिन्न आहेत, ते वेगवेगळे आहेत. मग अशा वेळेस आपल्याला ह्या सूत्राचा उपयोग, ह्या विस्तार सूत्राचा उपयोग आपल्याला करावा लागेल. चला, तुमचा पहिलं काय सांगतं, पहिलं पद जर सेम असेल तर त्याचा वर्ग लिहा. इथे तुमचं पहिलं पद सेम आहे, त्याचा वर्ग घेणार. 1 छेदस्थानी वाय कंस करून घेतो, कंसाचा वर्ग घेतो, अधिकचं चिन्ह. नंतर दोन्ही पद, शेवटची दोन्ही पदं लिहायची, त्यांची बेरीज घ्यायची. अधिक 4 वजा 9 आणि त्याला काय लावायचा, 1 छेदस्थानी वाय कंस कंप्लीट, त्याला गुणिले 1 छेदस्थानी वाय. जसा एक्स असेल तर एक्स लावत होतो, पहिलं पद तुमचं 1 छेदस्थानी वाय आहे ते लिहिलं. नंतर अधिकचं चिन्ह, शेवटचे दोन्ही पद असते त्यांचा गुणाकार करूया. इथे 4 आहे आणि इथे वजा 9 आहे, असं घेतलं आपण. चला काय झाले बरं, एकाचा वर्ग 1 वाय वर्गचा वाय वर्ग म्हणजेच वाय वर्ग. आता इथे किती होतील, अधिक 4 आहे तर वजा 9 आहे. 9तनं 4 गेल्यानंतर 5 उरतात आणि त्याला वजा चिन्ह द्यावं लागेल, मोठ्याचं वजा, आणि तुमचं 1 छेदस्थानी वाय जसाच तसा गुणिले. नंतर बघा हे 9 चोक
36. 9 चोक 36. हे वजा चिन्ह आहे म्हणून अधिक जरी असलं तर ह्या वजामुळे काय झालं, इथे वजा चिन्ह द्यावं लागलं. लक्षात घ्या अधिक होतं पण इथे वजा आहे ना, धन आणि ऋणचा गुणाकार नेहमी ऋण होतो, म्हणजेच 9 चोक 36 झाले. बरोबर. आपण अजून एक स्टेप अशी लिहू शकतो, 1 छेदस्थानी y चा वर्ग वजा हे 5 गुणिले 1 म्हणजे 5 छेदस्थानी y वजा 36. अशा पद्धतीने हे उदाहरण व्यवस्थितपणे तुम्ही लिहून घ्या. ओके मित्रांनो, सराव संच 5.1 मधील सर्व उदाहरणे या ठिकाणी संपलेली आहेत. आता जाताना मी अजून एक सांगून जातो. हे तुम्हाला पेज दिसत असेल, पेज नंबर 24. माझा हात दिसतो इथे 24 पेज नंबर वरती विस्तार करा असं म्हटलेलं आहे. याच्यात 5 उदाहरणे आहेत बघा. ही 5 उदाहरणं सोडून दिलेली आहेत आणि त्याच्यानंतर हा सराव संच होता. या सराव संचातली सारी उदाहरणं आपण घेतली आणि ही सोडवलेली 5 उदाहरणं सुद्धा हे कंप्लीट लिहून झाल्यानंतर ही 5 उदाहरणं सुद्धा तुमच्या वहीमध्ये तुम्ही सोडवून घ्यायची आणि मग मला उद्या दाखवायची ती. लक्षात घ्या, हे 5 उदाहरणं सोडवलेली जशीच तशी उत्तरं लिहून काढायची तुमच्या वहीमध्ये. ओके. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण थांबूया. उद्याच्या भागामध्ये सराव संच 5.2 पुढील भाग आपण उद्याला बघूया. धन्यवाद.